हाय, आज आपण बनवणार आहोत मटर पनीर। तर हे आपले मटर आहेत, हे आपण जेव्हा हिवाळ्यात स्वस्त असतात तेव्हा मी भरून ठेवले होते, ते आहेत आता म्हणजे ताजे नाही आहेत। ते घेतले मी 250 ग्रॅम। इथे काजू आणि लाल मिरच्या दिसत आहेत तुम्हाला, त्या मी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। मी आपले काजू अख्खे काजू घेतलेले आहेत 5-6। त्याच्यानंतर आलं घेणार आहे, लसूण, वेलची, कांदा घेतलेला आहे मोठा एक कापून, आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मटर टाकायचं। त्याच्यामध्ये कांदा, आपण एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो कापलेला, त्याला पण फ्राय करून घेणार आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे, म्हणून थोडंसं आधी टोमॅटो मीठ टाकायचं। आता कांदा टोमॅटो आपला फ्राय होता होता आपण आलं, लसूण आणि वेलची हे पण याच्यात फ्राय करून घेऊया आपण। मसाला तर व्यवस्थित भाजून झाले, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता। आपलं वाटण भाजून झाले, ह्याला थोडा वेळ थंड होऊन दिले आपण। आपलं वाटण थंड झाले, ह्याला आपण वाटून घेऊया। आपलं वाटण वाटून झाले, इकडे आपण कढई ठेवली, थोडंसं तेल ओतून घ्यायचं, गॅस बारीकच ठेवायचं आपल्याला। आपण या तेलामध्ये थोडंसं बटर घेणार आहे, जास्त गरम होऊन नाही द्यायचं आपल्याला, नुसतं हे वितळवायचं आपल्याला बटर। त्याच्यामध्ये हे वाटलेलं टोमॅटो कांद्याचं हे पेस्ट टाकणार आहे, व्यवस्थित परतून घेऊया। पेस्ट व्यवस्थित शिजेल, थोडंसं झाकण ठेवायचं आपण। म्हणजे काय आपण मिरची आणि हे काजू घेतलेले आहेत, त्याची पेस्ट करून घ्यायची। त्याची पेस्ट करून घेऊया आपण। तर व्यवस्थित वाटप शिजून निघाले, त्याच्यामध्ये आता मिरची आणि काजूची पेस्ट टाकणार आहे, त्यालाही आणि तेलात व्यवस्थित परतून घेऊया आपण। त्याला पण आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला। त्याला व्यवस्थित तेल सुटला पाहिजे। तर हे पेस्ट आहे ते परतून झालेली आपली। थोडा वेळ परतायचं, 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, आणि मध्ये 1-2दा येऊन आपण आपलं वाटण आहे ते परतून जायचं, बघायचं, कारण खाली लागता कामा नये ना, म्हणून। आपलं वाटण व्यवस्थित परतून झालं, याच्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेणार आहे। धने पावडर 1 चमचा, लाल तिखट जसं आपल्याला पाहिजे तिखट तसं। तर माझं थोडं कमी तिखट आहे म्हणून मी थोडंसं जास्त टाकते। मी 3 चमचे
लाल तिखट टाकले, धनिया पावडर टाकले आणि आपलं पनीर मसाला असतो तो थोडा टाकला, 1 चमचा. तुमच्याकडे नसेल तर मॅगी मसाला टाकला तरी चालेल. याला आपण थोडंसं परतून घेऊया. आपण मसाला व्यवस्थित फ्राय करून झाले. त्याच्यावरती आपण मटार टाकून घेणार आहे. मटारही जरा थोडा वेळ आपण मटारला थोडा वेळ परतून घेऊया. आपला वाटाणाला बरोबर व्यवस्थित परतून घेतलं. त्यामध्ये आता शिजावं आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. थोडंसं म्हणजे अर्धा कप. त्याच्या साधारण आपण 1 कप गरम पाणी टाका, म्हणजे लवकर शिजते. त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया. 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. पण मध्ये येऊन आपण 1-2दा परतून जाणार आहे. थोडा वेळ झाकण काढून बघूया. मी मध्ये पण येऊन 2-3दा हलवून गेले. मस्त आपली ग्रेव्ही बनलेली आहे. वासही छान सुटलं आहे. त्याच्यामध्ये थोडं आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता किंचित मीठ टाकून घ्यायचं. दाणे शिजलेत का बघूया आपले. थोडेसे शिजायला पाहिजे. अजून त्याला आपण असं झाकण ठेवूया. मस्त भाजीचा वास सुटलेला आहे. आता आपलं हे जे पनीर आहे ते टाकायचे आपण याच्यामध्ये. तर पनीर टाकून झाले. त्याला परत 2 मिनिटासाठी वाफ देण्यासाठी झाकण ठेवूया. पनीर टाकला पण थोड्या वेळाने. आपली कस्तुरी मेथी आहे ती मी थोडीशी गरम केली, चुरगळले आणि ती आपण टाकून घेऊया. मला तर एवढी घट्ट नको असेल तर तुम्ही पाणी ओतलं त्याच्यामध्ये. थोडंसं पातळ पाहिजे असेल तर पातळ केलं तरी चालेल. कस्तुरी मेथीचा फ्लेवर उतरण्यासाठी भाजीमध्ये आपल्या मिक्स होण्यासाठी आपण परत त्याच्यावरती झाकण ठेवूया. मस्त भाजीला वास सुटलेले आपल्या. खूप छान वाटते. कशी वाटली तुम्हाला आपली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. नक्की लाईक करा. वरून आपण कोथिंबीर टाकून घेते. गॅस खालून बंद करूया. कशी वाटली आपली रेसिपी?